नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार, मी गजानन जाधव, व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. या व्हिडिओमध्ये आपण कापसामधील तण नियंत्रण याबद्दल माहिती पाहणार आहोत. मंडळी, आपली मराठी म्हण जी आहे, तण खाई धन, ही काही चुकीची नाही. कारण मुख्य पिकांसोबत हे तण स्पर्धा करते. पाण्यासाठी, खतांसाठी, सूर्यप्रकाशासाठी आणि ज्या शेतामध्ये तण जास्त असते तिथे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आपण जे निंदन करतो, योग्य वेळी निंदन झाल्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो. पण आज मजुरांची सुद्धा संख्या किंवा मजुरांची मानसिकता जर आपण पाहिली तर ती खूप बदलली आहे. आणि त्यामुळं मजुराची मानसिकता बदलली असल्यामुळे आपल्याला तणनाशकांचा वापर हा एक योग्य पर्याय आपल्यासमोर आहे. बरेच वेळेस मजूर असूनसुद्धा, उपलब्ध असूनसुद्धा त्यांना कामाचा कंटाळा येत असल्यामुळं किंवा त्यांना पाहिजे ते काम नाही किंवा पाहिजे तेवढा मोबदला त्यांना मिळत नाही. म्हणजे आपल्या कडून आपण जास्तीत जास्त मोबदला द्यायचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा त्यांची मानसिकता बदलली आहे. त्याच्यावर आपण कितीही बोललं तर कमी पडेल. पण त्याऐवजी मग आपण तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करू शकतो. काही व्हिडिओमध्ये मी सोयाबीनच्या तणनाशकांबद्दल, तुरीमधल्या तणनाशकांबद्दल, इतर पिकांच्या तणनाशकांबद्दल सुद्धा सांगितलं आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आपण कापसामध्ये तणनाशकांचा वापर कोणता करायचा, कसा करायचा याबद्दल बघणार आहोत. तर कापसामध्ये मुळात दोन प्रकारची तणनाशकं वापरली जातात. पहिलं तणनाशक म्हणजे निवडक तणनाशक आणि दुसरं अनिवडक तणनाशक. निवडक तणनाशक म्हणजे ज्याला सिलेक्टिव्ह हर्बिसाईड म्हणू, जे उभ्या पिकांमध्ये जरी वापरलं तर त्या पिकाला फारसं नुकसान करत नाही. याला निवडक तणनाशक म्हणतात. जसं सोयाबीनमध्ये आपण इमेझाथायपर म्हणजे परशूट वापरतो किंवा स्ट्रॉंग आर्म वापरतो उगवणपूर्व. गव्हामध्ये अल्ग्रिप नावाचं तणनाशक वापरतो. ऊसामध्ये सेंकॉर नावाचं, याला निवडक तणनाशक म्हणतात. आणि अनिवडक तणनाशक म्हणजे ज्या तणनाशकाला पिकाची किंवा तणाची ओळख नाही, ज्याच्यासाठी कुठलंही हिरवी वनस्पती म्हणजे तण आहे, याला म्हणतात अनिवडक तणनाशक. तर सुरुवातीला आपण पाहूया कापसामध्ये निवडक तणनाशकाचा वापर. तर यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे तणनाशकं आहेत. पहिला प्रकार म्हणजे रुंद पानाचं किंवा गोल पानाचं किंवा मोठ्या जाड पानाच्या तणाच्या नियंत्रणासाठी. याच्यासाठी आहे गोदरेज कंपनीचं हिटवीड, जे कापसामधील रुंद पानांसाठी, गोल पानांसाठी वापरलं जातं. आणि कापसामधील गवतवर्गीय तण जे आहेत, लांब पानाचे तण जे आहेत, त्यासाठी दुसरं तणनाशक आहे. त्याचं नाव आहे टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर किंवा वेगवेगळे जे उत्पादन आहेत ते आहेत. तर आता हे जे हिटवीड आहे किंवा टर्गा सुपर आहे, हे कधी वापरायचं? याला सुद्धा वापरण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे लागवड झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत, कापूस उगवण्यापूर्वी आणि तणसुद्धा काही प्रमाणात उगवण्यापूर्वी, म्हणजे 3 दिवसाच्या आतच जर आपण पाऊस पडल्यानंतर कापसाची लागवड केली असेल तर लागवडीच्या मागे ताबडतोब तुम्ही तिथे फवारू शकता. किंवा लागवड झाल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा फार फार तर तिसऱ्या दिवशी 3 दिवसापर्यंत ते तणनाशक वापरू शकता. चौथ्या दिवशी, लागवड झाल्यानंतर चौथ्या दिवशी हे तणनाशक वापरायला चालत नाही. म्हणूनच याला लागवड झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत म्हणजेच कापूस उगवण्यापूर्वी, हे याचं सगळ्यात महत्त्वाचं बंधन आहे. इथे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतो किंवा तण उगवलेलं नाही, मग काय करणार? तर हे तणनाशक जे आहे हे तुम्हाला जे तणाचं बी आहे त्याला उगूच देत नाही. म्हणजे उगवल्याबरोबर
त्याला जर्मिनेट झाल्याबरोबर त्याला मारते. तर जर आपल्या शेतामध्ये रुंद पानाचे, गोल पानाचे, जाड पानाचे जर तण असतील तर आपण तिथे हे हिटवीड एका पंपाला 30 मिली या प्रमाणात लागवड झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत फवारू शकता. आता यामध्ये काही शेतकरी धूळ पेरणी करतात. मग अशा वेळेस कोरड्यामध्ये जर लागवड केली असेल तुम्ही तर पाऊस पडल्यानंतर 3 दिवसाच्या आत, कोरड्यामध्ये नाही वापरायचं याला, पाऊस पडल्यानंतर, कोरड्यात जर लागवड केली तर पाऊस पडल्यानंतर 3 दिवसाच्या आत. यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिली महत्त्वाची गोष्ट तर 3 दिवसाच्या आत ही आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. अर्धवट ओलावा, थोडासा पाऊस पडला तर मग मात्र ह्या तणनाशकाचे पाहिजे तसे परिणाम दिसणार नाही. चांगला ओलावा जमिनीमध्ये असावा. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आंतरपीक नको. कापसामध्ये तुरीचं किंवा काही शेतकरी उडीद मूग पेरतात तर हे आंतरपीक नको. अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पेरणी झाल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर 3 दिवसाच्या आत जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा आणि आंतरपीक नको. रुंद पानांसाठी हिटवीड आणि लांब पानाचं जसं हराळ आहे किंवा ज्याचे लांब पानं आहेत, गवतवर्गीय तण आहेत, याच्या नियंत्रणासाठी टर्गा सुपर किंवा व्हीप सुपर. आणि जर दोन्ही तणं असतील, सगळेच तणं रुंद पानाची आहे, गवतवर्गीय आहे, तर मग हे दोन्ही तणनाशकं तुम्ही सोबत वापरू शकता. याचा प्रमाण आहे एका पंपाला साधारणतः 15 लिटरचा हातपंप किंवा बॅटरीचा पंप. याच्यासाठी एका पंपाला हिटवीडचं प्रमाण आहे 30 मिली आणि टर्गा सुपर किंवा व्हीप सुपरचं प्रमाण आहे 40 मिली. मात्र या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पेरणी झाल्याबरोबर, लागवड झाल्याबरोबर किंवा पाऊस पडल्याबरोबर 3 दिवसाच्या आत जमिनीत पुरेसा ओलावा असावा आणि आंतरपीक नको. मग आता समजा आपण 3 दिवसाच्या आत फवारू शकलो नाही, ओलावा कमी होता किंवा मजूर मिळालं नाही किंवा इतर कुठल्याही अडचणी जर तयार झाल्या, तर मग हे तणनाशक वापरता येईल का नाही? तर मंडळी, हे तणनाशक आपण नंतरसुद्धा वापरू शकतो, पण कधी त्याला कापसाची वाढ किमान 6 इंचाची तरी असावी. 6 इंचाच्या वरती वाढलेल्या कापसावर, आणि तण हे 2-3 इंचाचं असावं. तण जास्त वाढलेलं नको, पण कापूस मात्र 6 इंचापेक्षा जास्त वाढलेला असावा. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही याच प्रमाणामध्ये आणि हेच तणनाशकं म्हणजे हिटवीड आणि टर्गा सुपर, कापसाची उंची 6 इंचापेक्षा जास्त आणि तणाची उंची 3 इंचापेक्षा जास्त नको, आणि जमिनीत चांगला ओलावा असावा, आंतरपीक नको, या अटीनं जर आपण फवारलं तर याला दुसरासुद्धा चान्स आहे. म्हणजे लागवडीनंतर 3 दिवसाच्या आत जर नाहीच झालं तर कापसाला 6 इंचापेक्षा मोठं वाढू द्या, जमिनीत ओलावा असू द्या, आंतरपीक नसू द्या, तरीसुद्धा मग तुम्ही हे तणनाशक फवारू शकता. दुसरे एक तणनाशक कापसामध्ये आहे, त्याचं नाव आहे स्टॉम्प एक्स्ट्रा. हे तणनाशक तुमचं कोरड्यामध्ये पाऊस पडण्यापूर्वी साधारणतः 10-12 दिवसाच्या मध्ये आपल्याला हे फवारू शकतो. मात्र माझा अनुभव असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जे तणं आहेत हे यानं पाहिजे तसे नियंत्रित झाले नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतामधले तणं जे आहेत ते यानं चांगले नियंत्रित झाले. त्यामुळं काही शेतकरी म्हणतात की याचे परिणाम चांगले आहेत, आणि बरेच शेतकरी म्हणतात की याचे पाहिजे तसे रिझल्ट्स नाही. त्यामुळं जर आपल्या शेतामध्ये येणारे तणं हे तुमच्या स्टॉम्प एक्स्ट्राने जर नियंत्रित होत असेल तर मग आपण ते वापरू शकता. अन्यथा मी त्याची फारशी शिफारस करत नाही, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव आहे की बहुतांश तणं त्यानं नियंत्रित होत नाही. मग तिसरा पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे अनिवडक तणनाशकांचा. अनिवडक तणनाशकं म्हणजे तुम्हाला पूर्वी जसं सांगितलं की ज्या तणनाशकांना पीक किंवा तणाची ओळख नाही, तर असे तणनाशकं त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे आपण सगळ्यांना माहीत आहे ग्लायफोसेट, ग्लायसेल किंवा राऊंडअप, जे फवारल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवस लागतात त्या तणाला मुळापर्यंत जाळण्यासाठी. आणि दुसरं तणनाशक आहे पॅराकॉट डायक्लोराइड म्हणजे ग्रामोक्झोन, जे फवारल्यानंतर जवळपास 24 तासातच तण जळून जाते. आता हे पॅराकॉट डायक्लोराइड असो किंवा ग्लायफोसेट असो, हे फवारताना सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे पिकावर पडणार नाही
हे पिकावर न पडता फक्त तणावर जर आपण फवारू शकत असाल तर हे तणनाशक आपण कापूस थोडा मोठा झाल्यानंतर कापसाच्या पानावर पडणार नाही, फक्त तणावर पडेल. हूड लावून हवा नसताना स्वतः शेतमालक बाहेर म्हणजे मागे उभं राहून जर आपण फवारू शकत असाल तर ग्लायफोसेट डोस थोडा कमी करून म्हणजे 40 ते 50 मिली प्रतिपंप साध्या पंपानं वापरून फक्त तणावर पडेल असं, कापसाच्या पानावर पडणार नाही असं. जर तण थोडंसं मोठं झालेलं असेल, त्याची काडी निब्बर झालेली असेल तर मग आपण ग्लायफोसेट वापरू शकता. मात्र मग ग्लायफोसेट वापरल्यानंतर आपल्याला साधारणतः 10 ते 15 दिवस तिथं अंतर्मशागत करता येणार नाही, कारण तणाला जर मुळापर्यंत जाळायचं असेल तर 10 ते 15 दिवस त्याला लागतात. मात्र तण छोटा आहे, कोवळं तण आहे, तर मग आपण तिथे ग्रामोक्झोन म्हणजे पॅराकॉट डायक्लोराईड वापरू शकता. त्याचासुद्धा 40 ते 50 मिलीचा प्रमाण वापरा आणि ते फवारल्यानंतर जर कोवळं तण असेल तर ते 24 तासामध्ये तुमचं जळून जाईल. पण मात्र तण जर मोठा असेल, त्याची काडी निब्बर झाली असेल तर त्या तणाचे फक्त पानं जळतील आणि ती काडी जी आहे ती जळणार नाही, मुळापर्यंत ते तण जळणार नाही आणि त्या काड्या परत हिरव्या होऊ शकतात. त्यामुळं जर तण मोठा असेल, काडी निब्बर झाली असेल तर ग्लायफोसेट वापरा आणि तण जर कोवळं असेल तर मग आपण पॅराकॉट वापरू शकता. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, अनिवडक तणनाशक वापरताना पिकाच्या पानावर खोडावर, हिरव्या खोडावर पडणार नाही याची काळजी घ्यायची. काही शेतकऱ्यांचा गैरसमज असा आहे की हे ग्लायफोसेट जमिनीतून काम करते, मुळांमधून काम करते, पण हे चुकीचं आहे. कारण ग्लायफोसेट किंवा पॅराकॉट हे जमिनीवर पडल्यानंतर म्हणजे मातीवर पडल्यानंतर याची माती होते, त्यामुळं जमिनीद्वारे किंवा मुळांद्वारे हे काम करत नाही. काहीतरी प्रमाणात ते पानांवर पडते आणि पानांवर, पिकाच्या पानावर जर पडलं तर सगळ्यात पहिले ते जाते शेंड्यामध्ये, पिकाच्या शेंड्यामध्ये, आणि पिकाच्या शेंड्यामध्ये गेल्यानंतर पिकाचा शेंडा पिवळा पडतो, थोडा करपल्यासारखा दिसतो. त्यामुळं पानावर किंवा हिरव्या खोडावर न पडता जर आपण वापरलं तर अनिवडक तणनाशकसुद्धा आपण वापरू शकतो. तर मंडळी, कापसाच्या तणनाशकाबद्दल ही माहिती झाली. इतर पिकांच्या तणनाशकांचे वेगळे व्हिडिओ आहेत, ते आपण पाहू शकता. तणनाशक फवारताना पूर्ण काळजी घ्या. गढूळ पाणी कुठलंही तणनाशक फवारताना बिलकुल वापरू नका. गढूळ पाण्यामध्ये तणनाशक वापरलं तर त्याचं बऱ्याच प्रमाणात त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. त्यानंतर तणनाशकाचा पूर्ण अभ्यास करून, म्हणजे अंदाजानं तणनाशक फवारायचं नाही, त्याची पूर्ण माहिती घ्यायची, सखोल माहिती घ्यायची आणि नंतरच तणनाशक वापरायचं कुठल्याही पिकामध्ये. कारण एखाद्या वेळेस कीटकनाशक थोडं कमी जास्त झालं तर फार नुकसान होत नाही, पण चुकीचं तणनाशक किंवा चुकीच्या प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी जर फवारलं गेलं तर मात्र आपलं पीक वाया जाऊ शकतं. त्यामुळं कुठलंही तणनाशक वापरताना पूर्ण माहिती घेऊन नंतरच ते तणनाशक वापरा. धन्यवाद.